झाले चौकाराने जरूर सुरुवात केली. ओ यावेळेस सेन्सिबल प्ले. मागील चेंडू टाकलेला पायावरती. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द ऑफ स्टंप रनआउटची संधी, परंतु सुरेख गॅदरिंग आपल्याला तिथे पाहायला मिळालं. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुका चुका चुका, फक्त आणि फक्त चुका मैदानात दिसत आहेत. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 4 धावा उपटलेल्या आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 8 धावांवरती. तिसरा चेंडू. यावेळेस मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाही. चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. सलगच्या 2 चेंडूंनंतर आलेला हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील पंच करण्याचा प्रयत्न करतात वारंवार, परंतु शशिकांत कांबळे मला वाटतं जेवून आले होते, त्यांना वाकवलं नाही थोडंसं. आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. धावफलक 2 ने पुढे हालता ठेवलंय. धावफलक जाऊन पोहोचलं तर म्हणजे तब्बल 4 चेंडू आणि 10 धावा. हा चेंडू खोलात टाकला होता. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा 2 धावांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 12 या 11 वरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया किती धावा जमवण्यात यश मिळते तर म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ मारळ ब या संघाला. हो यावेळेस स्विंग अँड मिस. चेंडू चाललाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्कवर आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय कृष्णा म्हस्कर याला. गावदेवी क्रिकेट संघ बऱ्यापैकी स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. पाहूया यावेळेस कशा प्रकारची कामगिरी करतात. कृष्णा स्ट्राईकला असेल तर म्हणजे फलंदाज विकास. पहिला चेंडू सुरेख लाईन लेत आपल्याला पाहायला मिळते. जरी शरीरयष्टी भरभक्कम असली तरी पण विकेटवर त्यांची जी लाईन लेंथ आहे, एखादा टप्पा त्यांना सापडला का ते शेवटचे 6 चेंडूंपर्यंत तो टप्पा सोडत नाही. पुढे सरसाल पुन्हा एकदा पंच प्रशांत जी आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार वाईट. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 13. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु चेंडू चालला होता सरळ लॉंग लेगच्या रिजन मध्ये. मुकेश होते सुरेख फिल्डिंग करतात. एकदा पूर्ण आणि सलग 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बघा हा नॉकआउटचा सामना असणार आहे. जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे आणि जो संघ जिंकेल तो थेट पुढील सामन्यामध्ये खेळ करणार आहे मागील सामन्याच्या लुजर संघासोबत. यावेळेस देखील फक्त आणि फक्त बॅट रोल केली जाते, बॅट स्विंग केला जातोय. चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क येत नाही. चेंडू चालला तो निर्धाव. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात कृष्णा यांनी. यावेळेस एकच्या कव्हरच्या दिशेने टॅप केलेला आहे. शशिकांत होतात. शशिकांत आज नक्की करतायत तरी काय.
सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे होते साधू. साधू यांनी बॅकअप दिलेला होता. गॅदर केला चेंडू आणि सुरेख यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थ्रो केलेला आहे. यष्टीरक्षक तुम्ही पाहताय नितेश राऊत मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असतात. पुन्हा एकदा पुढे सरसावण्याचा प्रयत्न. जसा फलंदाज पुढे येतो पाहिलं कृष्णाने आणि लेंथ खेचली थोडीशी. बाउन्सरचा मारा आणि चेंडू जातो तो पुन्हा एकदा निर्धाव. यावेळेस देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय तो पुन्हा एकदा निर्धाव. षटकाची समाप्ती. धावसंख्या आली या षटकामध्ये ती म्हणजे टोटल 5. पहिल्या षटकामध्ये धावफलक होते ते म्हणजे 12 आणि तदनंतर आलेल्या 5 धावा. 17 धावा ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रसाद आला. मला वाटतं ते कबड्डी खेळायला चाललेले आहेत. ज्या प्रकारे त्यांनी जे वेशभूषा परिधान केलेली आहे कबड्डीपट्टू ज्या प्रकारे वेशभूषा करतात गणवेश घालतात त्या प्रकारचा गणवेश प्रसादांनी घातलेला आहे. परंतु कबड्डीपट्टू देखील वाटत नाहीत ते. राईट अप राऊंड विकेट. प्रसादावर आक्रमण केलं जातंय. महंगाई में आटा गेला असा पाहायला मिळतोय. जरूर झेल पकडला असता तर 4 धावा वाचल्या असत्या आणि धावसंख्या 4 ने पुढे जाते. 21 शुभ सुरुवात. पुन्हा एकदा राऊंडला विकेटचा चेंडू. साधूभाई तिथे आहेत. सुरेख फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारे धावपाच्या स्वरूपात विकास याला माघारी परतावा लागतंय. संघाला लागलेला पहिला ब्रेक थ्रू पहिला हादरा. विकास बॅक टू द डगआउट. फलंदाजी मार्कवर आता आपण पाहतो दीपक याला. हा चेंडू सुरेख आणि यावेळेस मात्र झेलबाद. बघा ज्या लकीने हिमांशूने झेल सोडलेला.
प्रसाद यांनी आतापर्यंत सुरेख गोलंदाजी हाताळले, तब्बल 5 चेंडू फेकलेत. शेवटचा चेंडू प्रसादचा हो ओव्हर पिच होता. दीपकला चेंडू काहीसा पट्ट्यामध्ये घेता आलेला नाही आणि पुन्हा एकदा चेंडू जातो तो म्हणजेच निर्धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पडले 23 वरती. 23 धावा धाव फलकावरती. वेंकी प्लीज नो आर्ग्युमेंट्स. या संघामध्ये बघा कसे दिग्गज खेळाडू आहेत. वेंकी असतील, त्यानंतर मुकेश दास देखील असतील. मुकेश यांचा उल्लेख करायचा झाला तर जसं वेस्ट इंडिजचे पोलार्ड त्याच प्रकारची त्यांची शरीरयष्टी आहे. एक धडधाकट शरीरयष्टीचे खेळाडू आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मुकेश यांच्या बॅटमधून देखील चांगले धावा, चांगले गोलंदाजी देखील करतात. क्षेत्ररक्षणामध्ये त्यांचा तोड नाहीये आणि एक चांगल्या प्रकारचा फलंदाजीचा नजराणा देखील त्यांनी लास्टच्या मॅचमध्ये पेश केलेला. एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून मुकेश यांची ओळख आहे. पाहूया या सामन्यामध्ये काय करतात मुकेश. शेवटच्या षटकात स्वतः मेजर नितेश राऊत यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारलेली आहे. पहिला चेंडू सुरेख हाताळला. यावेळेस देखील फॉलो थ्रूमध्ये झेल टिपण्याची संधी होती, परंतु झेल गमावलेला आहे. असे झेल खूप डिफिकल्ट असतात. अवघड झेल सोपं करणं नितेश राऊत यांची ओळख आहे, परंतु यावेळेस थोडेसे यशस्वी ठरले आणि 1 धाव पूर्ण. यावेळेस सुरेख चेंडू सोनूराम चेंडूचा बघा नितेश राऊत यांची गोलंदाजी पाहिली तर पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा त्यांनी 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक घन चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. कबड्डीपट्टू प्रसाद सुरेशे, त्यानंतर कपिल देव असतील त्यांच्या समवेत आणि मेजर नितेश राऊत. चार चेंडू फेकलेत मेजर यांनी आणि तब्बल 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा, तदनंतर 1 धाव, तदनंतर पुन्हा 2 धावा आणि त्यानंतर उडवलेला जो बोर्ड, व्हाट अ ग्रेट स्पेल. फुलटा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांचा निर्णय आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाहीये. स्वतः कपिल देव झेल चेंडू मागे आणि पुन्हा एकदा दिनेश. वाईड प्लस पंच किती असणार त्या, वाईड +1 अशा 2 एकंदरीत धावा धावफलकार जोडल्या जातात. नेक्स्ट फलंदाज, ज्या फलंदाजाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, आदेश भोर उर्फ एबी मैदानात. परंतु दुःखद घटना अशी असणार आहे का आदेशला स्ट्राईक मिळणं थोडं कठीण आता आपण पाहतोय. यावेळेस देखील वाईट चेंडू
ज्या मेजर यांनी सुरेख गोलंदाजी केली होती तेच मेजर सध्या तरी दिशेपासून भरकटताना आधरवाडी एक्सप्रेस एकतीस धावा. मागील सामन्यामध्ये 35 ते 40 धावांचं माफक समीकरण होतं, परंतु तो सामना डिफेंड झाला. परंतु यावेळेस तसं कायचं चित्र आपल्याला दिसेल की नाही येणारी वेळ सांगेल. ओव्हरपिच होता. स्टेट डाऊन द ग्राउंड. स्टेडियम आले आहेत. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू स्लॉगवरच्या षटकातील. मेजर नितेश मेजर ऑन फायर. मैदानामध्ये तुम्ही पाहता सलगचे 2 या षटकामध्ये त्यांनी आपण पाहू शकता 2 गडी बाद केलेत आणि दोन्ही लेग स्टंपच्या स्वरूपात गडी बाद केलेले आहेत. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता फलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी करतात. आझाद नगर एक्सप्रेस पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतो. 4 षटकांमध्ये तब्बल 35 मला वाटतं 34 धावा डिफेंड करायच्या आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. एक स्लिप कंपल्सरी असणार याची नोंद असणार आहे. सगळ्या संघांनी ते रूल्स पाळायचे आहेत. लॉंग ड्राईव्ह सीझन मध्ये तुम्ही पाहताय अभिषेक यादव असतील उर्फ बडे. त्यानंतर तुम्ही पाहताय स्टेट डाऊन द ग्राउंड विकास आहेत.
लॉंग ऑफला तुम्ही पाहताय आदेश, नंतर आदित्य भोईर, सुमित असतील फायनल लेगच्या दिशेने, स्वतः यष्टीरक्षक तुम्ही पाहताय आलोक श्रीवास्तव मास्टर माइंड आहेत. पुढील सामन्याला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. पुलटा चेंडू होता रनआउटची संधी, परंतु आलोक कोणतीही रिस्क न घेतलेली नाही त्यांनी. वाईट चेंडू आणि अतिरिक्त एक धावत भर पडते. धावफलक झालेलं होतं म्हणजे 2-2. पहिला चेंडू दुनियाचा खोलात टाकलेला होता. कमलेश यांच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं आणि गडी बाद. कमलेश बॅक टू द डगआउट. आता मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होतात ते म्हणजे सोनू राम. तुम्ही नाव ऐकलं असेल तोलूराम, मोनूराम, परंतु हे आहेत सोनूराम. बघा मी आबासाहेबांना विनंती करतो की आपला संघ घेऊन तयार राहायचं आहे. पुढील 3 षटकांनंतर आपला सामना होणार आहे. जर तो सामना तुम्ही गमावलात तर या स्पर्धेची तुम्हाला तब्बल 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. सोनूराम सावध पवित्रा घेतला, डिफेंड केला, एक धाव स्वतःसाठी खर्च केली आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर होते. धावफलक जाऊन पोचले तर म्हणजे 1-3. 2 चेंडू. यावेळेस नितेश राऊत ऑन द फायर. नितेश राऊत यांच्या बॅटमधून आपण पाहिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलेला फटका. 6 धावांसाठी पाहू शकता. पुन्हा एकदा रिप्लेस स्क्रीनवर षटकार. यावेळेस थोडीशी चूक करण्यास भाग पाडला होता, परंतु पंच आम्हाला इशारा करतात. पंच काय निर्धाव चेंडू. हा पण पूल करण्याचा प्रयत्न, झेल उडालेला आहे. झेल खाली आदेश. आदेश यांनी सुरेख झेल टिपलेला आहे आणि 9 या धावसंख्येवर लागणारा हा दुसरा धक्का आपण पाहतोय. दिनेश सुरेख कमबॅक करत असताना पहिला यॉर्कर चेंडूवर गडी बाद केला. तदनंतर आपण पाहताय मेजर ज्यांनी मागील चेंडूवर त्याला षटकार ठोकला. चोख प्रत्युत्तर क्विक रिप्लाय आपल्याला पाहू शकतो. जस्ट नावला मेसेज सीन केला आणि जस्ट नावला रिप्लाय दिलेला आहे. आता मात्र आझाद नगर रमाबाई टेकडीवरचे पोलाड उर्फ मुकेश भाई आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय सोनूराम. सामना अजूनही पिपटे बिपटे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो दीपक याला. हा देखील होता शॉर्ट बॉल. रनआउटची संधी आली
न खाता पिता मुकेश दास बॅक टू द डगआउट. कोणत्याच प्रकारची घाई करण्याची गरज नव्हती. पहिला चेंडू फेस करत असताना सोनूराम यांनी चेंडू प्लेट केलेला आणि मुकेश दास नॉन स्ट्राईक वरून धावत पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात डगआउट. नेक्स्ट बॅट्समॅन कपिल देव ऑन द ग्राउंड. शशिकांत कांबळे. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. दडपण दडपण दबाव दोन्ही साईडला आपल्याला दिसतो. नेक्स्ट बॉल. हा चेंडू हरपिच होता परंतु चेंडू काय सर रेंज मध्ये आला नाही आणि पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट. कपिल देव यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. सर्व बॅट्समॅन तर त्यांचा चांगला होता परंतु सिंगल धाव इक्का दुक्का करत सामना थोडासा क्लोज एन्काउंटर मध्ये नेण्याचा प्रयत्न करतात शशिकांत कांबळे आणि सोनूराम. धावफलक जाऊन पोहोचले तरी म्हणजे 12 या आकड्यावरती. हो खोला टाकला होता आदेश आहेत. रनआउटची संधी परंतु संधीचं सोनं करू शकले नाही आदेश. आता मात्र अद्याप 21 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. शॉर्टबॉल होता फायदा उचलू शकले नाही आणि शशिकांत देखील प्रयत्न चालू आहे. झगडतात मैदानामध्ये प्रयत्न करतात धडपडतात परंतु प्रयत्नांना यश लाभत नाही शशिकांत यांच्या. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल गतीमध्ये मिश्रण केलं होतं आणि पंच प्रशांत यांच्या माध्यमातून आम्हाला इशारा करतोय का हा देखील षटक समाप्त. आदित्य भोईर यांनी जर झेल टिपला तर रोहन तर यांच्याकडून तब्बल 222 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. अभिषेक तिसऱ्या षटकामध्ये 12 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो. हा देखील शॉर्ट बॉल होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क येत नाही फक्त आणि फक्त जोरात बॅट स्विंग केली जाते. जर यदा कदाचित चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला हा चेंडू मारलाय आदित्य आहे त्या चेंडू खाली एक धाव पूर्ण. शशिकांत होते 2 धाव सूर्यवृत्त पूर्ण केलेले आहेत. सोनूरामच्या बॅटमधून
दहा फलक धावून पुढले 21 वर. यावेळेस देखील झेल उडालेला आहे. षटकारानंतर पुन्हा एकदा अभिषेक सुरेख गोलंदाजी करतात. उद्या तुम्ही पाहू शकता इन मध्ये असतील साहिल मात्रे. बघा प्रशांत, छत्रीला जर काही इजा झाली तर तुमच्याकडून भरून घेतली. फलंदाजी मार्गावर प्रसाद मागे.
प्रसाद देखील बॅक टू द पवेलियन आलेले आहेत. ज्या प्रसादकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, पवेलियन मधून सर्व खेळाडूंना ते ज्ञान देत होते, तोच प्रसाद पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने रवाना. आता मात्र लेफ्टी फलंदाज आशिष मैदानात. हा देखील आशिष देखील आल्या पावरी माघारी परत असताना, आणि आता मात्र सामना कुठेतरी 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. दोन चेंडू 12 धावांची गरज. बालामोंदी मार्क, आणि हा चेंडू देखील निर्धाव. आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावा. हा देखील चेंडू निर्धाव. आणि अशा प्रकारे श्री गणेश 11 या संघाचा या स्पर्धेमधून प्रवास संपलेला आहे. यापुढे होणारा सामना आपण पाहू शकतो. रुद्र पण पाहत आहे गावदेवी क्रिकेट संघ महाराळ. बघा नीरज पांडे कुठे असतील याचे आपला सामना यानंतर याची नोंद घ्यायची. नीरजजी पांडे